आजचा व्हिडिओ एका गंभीर प्रश्नापासून सुरू होणार आहे. इटलीचं विष महाराष्ट्राच्या रत्नागिरीमध्ये तयार होतंय हे तुम्हाला माहिती आहे का? हा प्रश्न थेट आहे, त्रासदायक आहे आणि दुर्लक्षित करता येणार नाही असा आहे. कोकण हे फक्त एक सुंदर कोस्टल रिजन नाही. कोकण म्हणजे महाराष्ट्राचा प्राण. इथलं पाणी, इथली माती, इथला समुद्र आणि इथले लोक सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत. पण मागच्या काही महिन्यात एक वेगळीच चर्चा ऑनलाईन पसरते. कोकणामध्ये विषाचा पूर येतोय का? आणि सरकार या विषयावर खरंच लक्ष देते का? नमस्कार, मी रौनक म्हात्रे, लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. या चर्चेमधला एक शब्द पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतो, PFAS. PFAS म्हणजे पर अँड पॉलीफ्ल्युरो अल्काइल सबस्टन्सेस. हे मॅनमेड केमिकल्स आहेत. हे केमिकल्स निसर्गात इझिली नष्ट होत नाहीत. पाणी, माती, हवा आणि माणसाच्या शरीरात पण ते वर्षानुवर्ष टिकून राहतात. म्हणून त्यांना फॉरेवर केमिकल्स म्हणतात. PFASच्या लॉंग टर्म एक्सपोजरमुळे कॅन्सर, हॉर्मोन इम्बॅलन्स, लिव्हर प्रॉब्लेम्स, इम्युन सिस्टीम कमजोर होणं आणि ब्रीदिंग इश्यूज यासारखे सिरियस हेल्थ रिस्क वाढत आहेत. आता प्रश्न असा आहे, जर हे इतके धोकादायक आहे तर हे कुठून आलं? विसेन्झा, इटलीमध्ये मिटेनी नावाची फॅक्टरी होती. वर्षानुवर्ष इथे PFAS केमिकल तयार होत होतं. सुरुवातीला कोणाला काहीच कळलं नाही. सर्वे अनुसार ह्युमन बॉडीमध्ये PFAS लेवल 8 नॅनोग्रॅम पर मिलीलिटर पेक्षा जास्त असू नये असं सायंटिफिक सेफ्टी बेंचमार्क. पण मिटेनी फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या वर्कर्सच्या ब्लड टेस्टमध्ये 91,900 नॅनोग्रॅम्स पर मिलीलिटर पर्यंत PFAS सापडलं, जे अलाउड लिमिटपेक्षा हजारों पट जास्त होतं. इटालियन गव्हर्नमेंट रिपोर्ट्स आणि रिजनल हेल्थ स्टडीजनुसार या कंटॅमिनेशनमुळे 3.5 लाख लोक डायरेक्टली अफेक्ट झाले. पाणी, ब्लड सॅम्पल, सॉइल टेस्टिंगमुळे हे कंटॅमिनेशन ऑफिशियली कन्फर्म झालं. इटली सरकारने त्वरित ॲक्शन घेतली. PFASवर बंदी घातली, फॅक्टरी बंद केली, कंपनीचे ओनर्स जेलमध्ये गेले आणि तिथली मशिनरी ऑक्शनमध्ये विकली गेली. आणि असं दाखवलं जातं की मशिनरी इंडियन कंपनी विवा लाईफ सायन्सेसने परचेस केली आणि नंतर ती मशिनरी इन्स्टॉल देखील झाली महाराष्ट्रामध्ये, रत्नागिरी डिस्ट्रिक्टच्या लोटे परशुराम MIDC एरियामध्ये. आता प्रश्न इथे उभा राहतो, युरोपमध्ये जे केमिकल डेंजरस म्हणून बंद झाले ते इंडियामध्ये कसल्या नियमांखाली येतात? लोटे परशुराम MIDC हा कोकणसाठी खूप सेन्सिटिव्ह एरिया आहे. वशिष्ठ नदी, दाभोळ खाडी, फिशिंग, शेती आणि हजारो फॅमिली या सगळ्या गोष्टींवर डिपेंडंट आहेत. मागच्या काही वर्षात लोकल कोळी बांधव आणि शेतकरी सांगतात, पाण्याचा रंग बदलतोय, वास येतोय, मासे मरतायत, शेतीची उत्पादकता कमी होते. हे सगळे ॲलिगेशन्स आहेत. पण ॲलिगेशन्स असले तरी प्रश्न सिरियस आहेत. प्रसिद्ध एन्व्हायरमेंटलिस्ट माधव गाडगीळ यांचे एक वाक्य इथे खूप लक्षात येतं. ते म्हणतात, कोकणात पाण्याचा पूर येईल की नाही माहीत नाही, पण विषाचा पूर मात्र आला आहे. हे भीती निर्माण करण्यासाठी नाही, हा वास्तववादी सूर आहे, हे वॉर्निंग आहे. रत्नागिरीच्या आसपासच्या गावात कॅन्सरचे केसेस, स्टमक प्रॉब्लेम्स, लिव्हर इश्यूज, स्किन डिसऑर्डर्स, ब्रीदिंग डिसीजेस वाढत आहेत असा लोकल डॉक्टर्सचा अनुभव सांगतो. ड्रिंकिंग वॉटर हा मोठा प्रश्न झालाय. काही भागात बोरवेलचे पाणी प्यायला योग्य राहिले नाही अशा कंप्लेंट्स आहेत. युरोप आणि अमेरिकामध्ये PFAS सारखे केमिकल्ससाठी स्ट्रिक्ट रूल्स आहेत, मॉनिटरिंग आहे, ट्रान्सपरन्सी आहे. पण इंडियामध्ये PFAS साठी इंडिपेंडंट रेग्युलेटरी फ्रेमवर्क अजून स्पष्ट नाही. हे केमिकल्स किती वापरले जातात, कसे डिस्पोज केले जातात आणि त्यांचा लॉंग टर्म परिणाम काय, या सगळ्यावर क्लॅरिटी कमी आहे. हा मुद्दा राजकीय पातळीवर पण चर्चेवर आला. NCP शरद पवार गटचे आमदार रोहित पवार यांनी पब्लिकली चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणतात, कोकणसारख्या सेन्सिटिव्ह इकोलॉजिकल झोनमध्ये इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी करताना एन्व्हायरमेंट आणि पब्लिक हेल्थ या दोन्ही गोष्टींना प्राधान्य असलं पाहिजे. युरोपमध्ये जे केमिकल्स बॅन केले गेले ते इंडियामध्ये कसल्या नियमाखाली येतात, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. ते ट्रान्सपरंट इन्क्वायरी, सायंटिफिक टेस्टिंग आणि रेग्युलेटरी क्लॅरिटीची मागणी करतात. हा व्हिडिओ कोणावर आरोप करण्यासाठी नाही, हा व्हिडिओ अवेअरनेससाठी आहे, डोळे उघडण्यासाठी आहे. लोक आज हा प्रश्न विचारतात, आम्हाला डेव्हलपमेंट हवंय पण विषारी डेव्हलपमेंट नको. आज जो प्रश्न कोकणमध्ये विचारला जातोय तो उद्या संपूर्ण भारतासाठी रेलेव्हंट असणार आहे. आणि प्रश्न फक्त इतकाच आहे, डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट दोन्ही एकत्र टिकणार का? ह्या प्रश्नावर तुमचं मत काय आहे नक्की कळवा.
हा व्हिडिओ कृपा करून कोकणात राहणाऱ्या आणि भारतभर राहणाऱ्या आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा. यावर तुमचे विचार कमेंट करा आणि आमचं लोकल बंधन मीडिया चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.